एकाच वेळेला जर चांगली मादी कळी काढायची असेल तर ज्या वेळेला विश्रांतीचा तुम्ही डोस टाकणार आहे त्या वेळेला शेणखत वापरणं गरजेचं आहे. आणि ते शेणखत कुजलेलं शेणखत, कमी कुजलेलं शेणखताचा जर वापर केला तर तुमच्या झाडाला त्याचा विपरीत परिणाम होणार. न कुजलेलं जे शेणखत आहे ते जमिनीमध्ये गेल्यानंतर जे त्या ठिकाणी जे काही अन्नद्रव्य आहे किंवा जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते शेणखत कुजण्यासाठी काम करतात आणि मग त्याचा तो 1 महिन्याचा 15 दिवसाचा जो तुमचा कालावधी आहे तो त्या ठिकाणी वेस्ट होणार. शेणखत 2 वेळेला शेतकरी वापरू शकतात. विश्रांतीचा कालावधी आहे त्या ठिकाणी आणि पानगळ करून जे खताचा डोस देणार आहे त्यावेळेला सुद्धा शेणखताचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. कारण की जे शेणखत तुम्ही आता वापरणार आहे त्यातला जो सेंद्रिय कर्ब आहे तो आता तुमच्या झाडामध्ये शोषला जाऊन तुमच्या काडीमध्ये त्याचं स्टोरेज होऊन कार्बोहायड्रेटचं जे प्रमाण आहे ते त्या ठिकाणी वाढेल आणि मालकाडी म्हणतो किंवा आपण जे काही डोळे म्हणतो त्या डोळ्यामध्ये जर कर्ब आणि नत्राचं गुणोत्तर जर चांगलं राहिलं तर नंतर मादी कळी फेकण्यासाठी मदत करणार आहे.